नमस्कार. आज आपण भारताच्या एका एकदम नवीन डिजिटल उपक्रमाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या ऑनलाईन विश्वात खूप मोठा बदल घडवू शकतो. चला तर मग भारताच्या या राष्ट्रीय ब्लॉकचेन फ्रेमवर्कला सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न. या डिजिटल जगात आपण विश्वास नक्की कसा निर्माण करणार? म्हणजे बघा, जिथे सगळं काही फक्त एका क्लिकवर घडतं, तिथे खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं तरी कसं? याच प्रश्नाचं उत्तर म्हणून 2024 मध्ये भारताने एक नवीन फ्रेमवर्क आणला आहे आणि याचं नाव आहे राष्ट्रीय ब्लॉकचेन फ्रेमवर्क. तर मग हे राष्ट्रीय ब्लॉकचेन फ्रेमवर्क म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा आपल्या डिजिटल गव्हर्नन्सचा एक नवीन आणि मजबूत पाया आहे. जसं शहरांसाठी रस्ते आणि पूल आवश्यक असतात ना, तशीच ही डिजिटल जगासाठी एक अत्यंत आवश्यक पायाभूत सुविधा आहे. तर मग हे सगळं केलं कोणी आहे? याची अंमलबजावणी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली आहे. हे ह्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये लॉन्च झालंय आणि ते राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या म्हणजेच NICच्या डेटा सेंटर्समध्ये होस्ट केलंय. का? कारण ते पूर्णपणे सुरक्षित राहावं. पण हे सगळं करण्याची गरज तरी का पडली? या फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश काय आहे? चला हे समजून घेऊया, कारण हे शासनासाठी एक खूप महत्त्वाचं मिशन आहे. या फ्रेमवर्कचा अधिकृत उद्देश अगदी स्पष्ट आहे. एक सुरक्षित, एकीकृत आणि इंटरऑपरेबल ब्लॉकचेन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे. म्हणजे बघा, एक अशी सिस्टम बनवायची जिथे सर्व सरकारी डिजिटल सेवा केवळ सुरक्षितच नसतील, तर त्या एकमेकांशी अगदी सहजपणे संवाद साधू शकतील. याने काय होईल तर माहितीची देवाणघेवाण एकदम सोपी आणि वेगवान होईल. चला आता जरा याच्या आत डोकावून बघूया की हे बनले कशाने. हे फ्रेमवर्क अनेक वेगवेगळ्या घटकांनी मिळून बनलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की हे लेगो ब्लॉक्स सारखे आहेत, जे एकत्र येऊन एक मोठी आणि मजबूत रचना तयार करतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे विश्वास्य ब्लॉकचेन स्टॅक. हे पूर्णपणे भारतात बनलेलं एक स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हे सरकारी विभागांना ब्लॉकचेन ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी जणू काही तयार बिल्डिंग ब्लॉक्स पुरवतं. दुसरा घटक आहे NBF लाईट. ही एक प्रकारची सुरक्षित प्रयोगशाळा आहे, जिथे डेव्हलपर्स आपली ॲप्लिकेशन्स प्रत्यक्ष वापरात आणण्याआधी त्यांची चाचणी घेऊ शकतात. याला आपण टेस्टिंग ग्राउंड म्हणू शकतो, जिथे चुका सुधारण्याची पूर्ण संधी मिळते. आणि तिसरा घटक आहे प्रामाणिक. आपण नेहमीच बनावट बँकिंग किंवा सरकारी ॲप्सबद्दल ऐकतो नाही का? ही सिस्टीम आपल्याला त्याच धोक्यापासून वाचवते. हे मोबाईल ॲप्सची सत्यता तपासते, जणू काही त्यावर एक डिजिटल शिक्काच लावते की हे ॲप सुरक्षित आणि खरं आहे. म्हणजे बघा, फरक किती स्पष्ट आहे. एकीकडे आहे प्रामाणिकने तपासलेले ॲप, जे वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, आणि दुसरीकडे आहे असत्यापित ॲप, ज्यामुळे आपला महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो. आणि चौथा घटक आहे राष्ट्रीय ब्लॉकचेन पोर्टल. हे एक केंद्रीय हब किंवा असं समजा की मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून या सगळ्या नवीन सेवा आणि माहिती आपल्याला सहज मिळवता येते. तर चला या 4 घटकांवर पुन्हा एकदा नजर टाकूया. विश्वास्य स्टॅक म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स, NBF लाईट म्हणजे टेस्टिंग ग्राउंड, प्रामाणिककर्ता ॲप्सची सत्यता तपासणी, आणि राष्ट्रीय पोर्टल हे सगळ्यांसाठी एक केंद्रीय हब आहे. हे 4ही घटक मिळून एक मजबूत आणि विश्वासार्ह डिजिटल सिस्टम तयार करतात. आतापर्यंत आपण या फ्रेमवर्कचे वेगवेगळे भाग पाहिले. आता आपण हे पाहूया की या भागांमुळे प्रत्यक्षात काय साध्य होतं, म्हणजेच याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत. या फ्रेमवर्कची 4 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं, हे परमिशन ब्लॉकचेन आहे, म्हणजे यात फक्त अधिकृत संस्थाच सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे ते खूपच सुरक्षित बनतं. दुसरं, हे ब्लॉकचेन ॲज अ सर्व्हिस मॉडेलवर चालतं, म्हणजे सरकारी विभागांना शून्यापासून सगळं बनवण्याची गरज नाही, ते तयार सेवा वापरू शकतात. तिसरं, हे सुरक्षित गव्हर्नन्सला पाठिंबा देतं. आणि चौथं, हे आपल्या देशातल्याच तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतं, ज्यामुळे आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो. या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे, सर्व सरकारी सेवांसाठी एकच जोडलेली प्रणाली तयार करणे, जेणेकरून डिजिटल अडथळे दूर होतील आणि सर्व नागरिकांना अखंडित सेवा मिळतील. तर या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे? हे तंत्रज्ञान भविष्यात नक्की काय बदल घडवू शकतं? चला या मोठ्या चित्राकडे पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे फ्रेमवर्क फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नाहीये. याचा खरा उद्देश आहे विश्वसनीय डिजिटल सार्वजनिक सेवांसाठी एक मजबूत पाया तयार करणे, एक असा पाया ज्यावर आपण सगळे विश्वास ठेवू शकू. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न,
काय हे फ्रेमवर्क भविष्यातील अधिक पारदर्शक आणि सुरक्षित सरकारसाठी एक ब्लूप्रिंट ठरू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच देईल. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.